मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे जर ब्लाऊज पीस सिल्की आला तर परफेक्ट अस्तर कसं जोडावं लागतं ह्याचा मी तुम्हाला कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। हा ब्लाऊज आपण पाठीमागील हुकाचा ब्लाऊज सुद्धा तयार करणार आहोत। कटिंगचा व्हिडिओ पाहू शकता। आता सर्वात आधी समोरची बाजू तयार करून घ्यायची। ही सुईची बाजू त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं, एकसारखं ठेवून घ्यायचं आहे। इथे आपण कपडा कटिंग करताना थोडंसं अंतर ठेवून कट केलेला आहे। असा जर ब्लाऊज पीस आला तर थोडा अंतर ठेवून कट करून घ्यायचा आहे। आता पिना लावून घ्यायच्या आहेत। थोड्या अंतरावरती पिना लावून घेतल्या। आता सर्वात आधी इथे मी गळा तयार करून घेते। जसा आपण आकार दिलेला आहे ना तसा आपल्याला इथे गळा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। आता इथे काय करायचं, अर्धा इंच आतल्या बाजूला सोडून द्यायचं आहे आणि नंतर बाहेरच्या बाजूने सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे। जसा आकार आहे तसा कपडा इथे मी कट करून घेतलेला आहे। आता इथे मी थोड्या अंतरावरती कट देऊन घेते, म्हणजे पलटी करायला सोपं जातं आणि आपला इथे आकारसुद्धा असा एकसारखा येऊन जातो। आता हे इथे मी पलटी करून घेते, म्हणजे अस्तर पूर्ण आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे। एकसारखं करून घ्यायचं आणि एकदम अशी कडेला एक शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे इथे आपला गळ्याचा आकारसुद्धा एकसारखा येऊन जातो। एकदम अशी कडेला एक शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे। इथे मी पूर्ण गळा तयार करून घेतला। आता अस्तर जोडून घ्यायचं आपल्याला। थोड्या अंतरावरती पिना लावून घेतले तरी सुद्धा चालतील, फक्त बघायचं इथे आपला कपडा प्लेनमध्ये आहे का, किंवा असं प्लेन करत करत पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं गुड्या पडत नाहीत। इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं प्लेनमध्ये। आता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे, अस्तरच्या बाहेरचा कपडा। इथे मी माझा जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते। कट करून झालं। इथे आपण ना कटिंग करताना मार्किंग केलेले आहेत, बघू शकता। थोडे असे मार्किंग करून ठेवायचे, म्हणजे थोडेसे कट देऊन ठेवा, म्हणजे जोडताना चुकणार नाही आपलं, आणि खडूने मार्किंग करून ठेवायचं आहे। आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू अस्तर जोडून तयार करून घेते। ही उलट बाजू आहे, असं ठेवून घ्यायचं। ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला अस्तर ठेवून झालेलं आहे। पिना लावून घेतले तरी सुद्धा चालतील, म्हणजे जोडून घ्यायला सुद्धा सोपं पडेल। इथे आपल्याला ब्लाऊज पीस आणि अस्तर पूर्ण कपडा प्लेन करत करत अस्तर जोडून घ्यायचं आहे। जोडून झालं। दुसरी सुद्धा बाजू इथे मी जोडून घेते। एकसारखं आहे का असं बघायचं आहे आणि पूर्ण कपडा प्लेन करून आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथं आपलं अस्तर जोडून झालेलं आहे। आता जेवढा आपला बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे, अस्तरच्या बाहेरचा कपडा, तेवढा इथे मी कट करून टाकते आणि थोडेसे कट देऊन घ्यायचे आहेत। इथे जे आपण मार्किंग केलेलं आहे कटिंग करताना त्याच्यावरती थोडेसे कट देऊन ठेवायचे आहेत एकाच बाजूला, म्हणजे जोडताना चुकत नाही। ते कट मार्किंग आपलं परफेक्ट ब्लाऊज बसण्यासाठी आहे, म्हणूनसाठी मार्किंग करून ठेवायचं दोन्ही सुद्धा बाजूंना। आता इथे आपला गळा कट करून घ्यायचा आहे। जसा आकार आहे तसा कट करून घेते आणि हे आपल्याला इथे मधून कट करून घ्यायचं आहे, कारण की पाठीमागील बाजूला आपल्याला हुक आणि लूकपट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे, म्हणूनसाठी कट करून झालेला आहे। आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे, त्यासाठी ब्लाऊज पीस असा ठेवून घ्या। ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला। ही उलट बाजू आहे आतली आणि ही सुईची बाजू आहे वरची। सुईचा कपडा आहे वरचा, त्याच्यावरती अस्तर ठेवून घेते। ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला असं ठेवून घेतलेलं आहे मी। आता इथे अस्तर जोडून घ्यायचं आपल्याला, ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला, आणि काय करायचं पिना लावून घ्या थोड्या अंतरावरती, म्हणजे काय होईल अस्तर जोडून घ्यायला सुद्धा सोपं पडेल तुम्हाला। कपडा जर सिल्की असेल तर ही पद्धत नक्की वापरायची आहे। आता अर्धा इंच पकडायचा आहे नेहमीप्रमाणे आणि पूर्ण गळा तयार करून घ्यायचा आहे। आता इथं काय करायचं, अस्तरच्या बाहेरचा कपडा कट करून घेते। कट करून झाला। थोडे असे कट देऊन घ्यायचे आहेत आपल्याला इथे, म्हणजे पलटी करायला सुद्धा सोपं जाईल म्हणूनसाठी।
आता पूर्ण कपडा पलटी करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण अस्तर आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेते. एक बाजू जोडून झाली. आता इथे मी अस्तर जोडून घेते. पूर्ण कपडा पूर्ण प्लेन झाला पाहिजे आपला. अस्तर जोडून झालं. आता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा आपला शिल्लक आहे तेवढा इथे मी कट करून टाकते. एक बाजू तयार झाली. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू जोडून तयार करून घेते. एकसारखं ठेवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण कटिंग करताना थोडासा जर सिल्की कपडा असेल ना थोडंसं बाहेरच्या बाजूने कट करून घ्यावं लागतं, म्हणजे अस्तर जोडून घ्यायला सुद्धा सोपं जातं. कटिंगचा व्हिडिओ पाहू शकता. एकदम असं सोप्या पद्धतीने कटिंगसुद्धा सांगितलेलं आहे. आता जेवढा आपला अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकला आणि थोडे असे कट देऊन घेते. आता हे पलटी करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे पूर्ण अस्तर आतल्या बाजूला पलटी करून घेतलं आणि एकदम अशी कडेला एक शिलाईसुद्धा देऊन घेते, म्हणजे गळ्याचा आकारसुद्धा एकसारखा येऊन जातो. पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा इथे सुद्धा आणि पूर्ण अस्तर जोडून घेते. फक्त गुड्या पडू देऊ नका आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता माझा जेवढा शिल्लक कपडा आहे ना अस्तरच्या बाहेरचा तेवढा इथे मी कट करून टाकते. इथे मी माझा जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. इथं आपल्या दुसऱ्यासुद्धा बाजूचं अस्तर जोडून झालेलं आहे. आता इथे आपल्याला हुक आणि लूक पट्टी कट करून घ्यायची आहे. 2.5 इंच मापामध्ये काढून घ्या नेहमीप्रमाणे आणि उंचीला थोडीशी जास्त ठेवायची आहे. जरी शिल्लक राहिली तरी कट करून टाकता येते. आता कमरपट्टी किती लागते तेवढी असं मोजून घ्या. ठेवून बघितले तरी सुद्धा चालेल. थोडीशी जास्त काढा. 1.5 इंच मापामध्ये काढून घ्यायची आणि कट करून घेतली. 2 पट्ट्या कट करून घेतल्या दोन्ही बाजूंच्यासाठी. आता अशा पट्ट्या ठेवून घ्या. सर्वात आधी हुक पट्टी जोडून बनवून घ्यायची आपल्याला. इथे एकदा घडी करून घ्या थोडंसं वरच्या बाजूला आणि 1/2 इंच पकडायचं आहे, कारण की आपण 1/2 इंच सोडून दिलं होतं ना म्हणूनसाठी 1/2 इंच पकडायचं आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. जोडून झाली. जास्त असेल तर कट करून टाकायचं. आता इथे दाबटीप टाकून घ्यायची आपल्याला. एकसारखी पट्टी पकडायची आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकून झाली. आता ही उलट बाजू आहे. एकदा घडी करून घ्या आणि परत एकदा एकसारखं ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची. बरोबर मध्यभागी पट्टी एकसारखी झाली पाहिजे वरच्या सुद्धा बाजूला आणि पूर्ण बंद करून घेतलं. इथे आपली एक पट्टी जोडून झाली. जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी एका लाईनीमध्ये करून घेते, म्हणजे पट्टी जेवढी जास्त होती तेवढी इथे मी एका लाईनीमध्ये करून घेतली. आता इथे मी दुसरी सुद्धा पट्टी जोडून घेते. उलट बाजू आहे. असं घडी करून घ्यायचं. बरोबर 1/2 इंच तरी घडी करून घ्या. आता इथे 1/2 इंच पकडायचं आहे. जेवढं आपण सोडून दिलं होतं तेवढं 1/2 इंच मार्जिन सोडलं होतं ना तेवढं इथे तुम्हाला पकडावं लागणार आहे. दाबटीप टाकून घेते. दाबटीप टाकून झालेले आहे. आता जेवढं जास्त असेल तेवढं कट करून टाकायचं. आता ही आपली सुईची बाजू आहे. थोडंसं घडी करून घ्यायचं आहे. आता इथे मी एवढं शिलाईमध्ये पकडलेलं आहे. 1/2 इंच पकडावंच लागेल आपल्याला आणि अशी घडी करून पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालेल नेहमीप्रमाणे. आणि पूर्ण पट्टी जोडून घेतली. एका लाईनीमध्ये करून घ्यायची आहे पट्टी जास्त असेल तर. आता इथे बघू शकता दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्या इथे जोडून झाल्या आणि दोन्ही सुद्धा ठेवून बघायच्या लगेच एकसारख्या आहेत का असं ठेवून बघा. लगेच कमी जास्त होऊ देऊ नका. थोडीशी जास्त असेल तरी सुद्धा एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आपल्याला. इथे आत्ताच बघायचं आहे आपल्याला. हे असं ठेवून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो, पण ठेवून बघा. जास्त असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आपल्याला. इथे
आता इथे आपली लूक पट्टी थोडीशी मोठी असते ती सोडून द्यायची आणि असं ठेवून घ्या. हुक पट्टी अलीकडच्या बाजूला ठेवून घ्यायची आणि असा गळा बघून घ्या आपला एकसारखा आहे का, कमी जास्त तर नाही ना, एकसारखं आहे. जर जास्त असेल तर थोडंसं एकसारखं करून घ्या. हुक अडकवण्यासाठी एकसारखं मार्किंग करून घ्यायचं समान अंतरावरती. जवळजवळ केलं तरी चालेल, जास्तसुद्धा गॅप नाही द्यायचा आपल्याला. असं मार्किंग करून घ्या. अर्धा इंच सोडून द्या खालच्या बाजूला पट्टी जोडण्यासाठी. नंतर मार्किंग करून घ्या. 4 केले तरी सुद्धा चालतील. आता इथे काय करायचं, अशा पद्धतीने त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. परत एकदा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं. बरोबर त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. जे आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर आपल्याला इथे त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण पट्टी तयार झालेली आहे आणि मध्यभागी सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पट्टी सुद्धा दिसायला एकसारखी दिसेल. पट्टी जोडून झाली. आता इथे मी लटकन बनवून घेते. चौकोनी कपडा घ्यायचा बरोबर. लटकन तुम्ही ह्याच्यामध्ये आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. त्रिकोणी घडी करून घ्यायची आपल्याला इथे. लटकन दोरी अशी ठेवून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले धागे सुद्धा दिसणार नाहीत. आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे बरोबर आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. जास्त कपडा असेल तर एका लाईनीमध्ये करून घेतला आणि लटकन पूर्ण इथे मी सुईचं करून घेते. एक लटकन बनवून झालेलं आहे. आता इथे मी दुसरे सुद्धा बनवून घेते. इथे मी दोन्ही सुद्धा लटकन बनवून घेतले. आता इथे आपले लटकन सुद्धा जोडून घेण्यासाठी एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला इथे. असं ठेवून घ्या सर्वात आधी आणि मार्किंग करून घ्यायचा. दोन्ही सुद्धा बाजू आपले इथे समान झाल्या पाहिजेत. आता इथे मी लटकन जोडून घेते, म्हणजे लटकन दोरी पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. एक बाजू जोडून झाली. आता इथे मी दुसरे सुद्धा बाजूसाठी जोडून घेते. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झालेले आहेत. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. थोडंसं घडी करून घेतलं इथे मी आणि अशी ठेवून घ्या. थोडंसं बंद करून घ्यायचं आणि पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची आहे. जसा आकार आहे तसा जोडून घेतली. आता पुन्हा एकदा पॅक करून घेते. सुरुवातीला थोडंसं बंद करून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू जोडून तयार करून घेते. जसा गळा आहे तसा इथे सुद्धा मी जोडून घेते. इथे आपली पूर्ण लेस जोडून झाली. पुन्हा एकदा पॅक करून घेते. इथे मी एकदम अशी कडेला एक शिलाई सुद्धा देऊन घेतली, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा दिसायला एकसारखा दिसेल. लेस जोडून झालेली आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला बाहीला अस्त्र जोडून घ्यायचं आहे. ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला. हा सुईचा कपडा आहे. अस्त्र ठेवून घ्यायचं आहे. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे, म्हणजे उलट होत नाही आपलं. इथे फक्त आपण कटिंग करताना एकच आकार दिलेला आहे आणि बाही जोडताना आपल्याला इथे दुसरा सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊजला बाही जोडणार ना त्यावेळेस हे मी तुम्हाला शिलाई करताना सुद्धा नक्की सांगणार आहे. आता इथे मी अर्धा इंच पकडलेला आहे. अस्तर पलटी करून घेण्यासाठी इथे सर्वात आधी दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकून झाली. अस्तर आतल्या बाजूला पलटी करून घेतलं. एकदम अशी कडेला एक शिलाई सुद्धा देऊन घेते. आता इथे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आपल्याला. पिना लावून घेतले तरी सुद्धा चालतील. थोड्या थोड्या अंतरावरती कपडा इथे आपला प्लेनमध्ये आहे का बघायचा आहे आणि नंतर अस्तर जोडून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा कपडा आपल्या इथे पूर्ण प्लेनमध्ये झाला पाहिजे. इथे आपली एक बाजू जोडून झाली. आता इथे दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. असं ठेवून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायचं आपल्याला इथे, कारण की तेवढं आपण वाढवून घेतलं होतं अर्धा इंच जोडण्यासाठी म्हणूनसाठी. आता इथे मी दाबटीप टाकून घेते. अस्तर पूर्ण आतल्या बाजूला पलटी करून घेतलं. एकदम अशी कडेला एक शिलाई सुद्धा देऊन घेते.
आता इथे पूर्ण अस्त्र जोडून घ्यायचं आपल्याला. कपडा प्लेन आहे का बघून घ्यायचा आहे, नंतर जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. जसा आकार दिलेला आहे तसा इथे मी पूर्ण अस्त्र जोडून घेते. आता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. अस्तरच्या बाहेरचा जेवढा आपला शिल्लक कपडा आहे असा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. इथे माझा जेवढा बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. कट करून झालेला आहे. आता जे आपण कटिंग करताना मार्किंग केलेले आहेत ना ते असे थोडेसे कट देऊन घ्या, म्हणजे बाही जोडताना चुकणार नाही आपलं, किंवा अशा चुन्या टाकताना सुद्धा चुकणार नाही आपलं. एक बाजू तयार झाली. आता दुसरीसुद्धा बाजू इथे मी जेवढा माझा शिल्लक कपडा आहे अस्तरच्या बाहेरचा तेवढा इथे मी कट करून घेते. आता इथे सुद्धा दुसऱ्यासुद्धा बाजूला थोडेसे कट देऊन ठेवा, जे आपण मार्किंग केलं होतं कटिंग करताना त्याच्यावरती बरोबर. म्हणजे काय होतं, बाही जोडताना चुकणार नाही आपली. इथे आपली दुसरीसुद्धा बाजू जोडून तयार झाली. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू जोडून तयार झाल्या. इथं आपलं पूर्ण ब्लाऊजचं अस्त्र जोडून झालेलं आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजची परफेक्ट कटिंग करून अशाच पद्धतीने अस्त्र जोडून घ्यायचं आहे. मी तुम्हाला कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, पाहू शकता. आणि अशाच पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा आणि अस्त्रसुद्धा जोडून ठेवायचं आहे. आणि ह्याचासुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. एकदम अशा सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. समोरची बाजूसुद्धा कशी जोडून घ्यावी लागते, बाही कशी आपल्याला तयार करायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.